सेमीफायनलची मॅच, पहिली सेमीफायनलची लढत ते देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळते. दोन ताकदवान टीम आहेत, मुख्य पंच कळतात. लेट्स प्ले डावाला होते सुरुवात. सेमीफायनलचा पहिला दगदगता थरार पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2, पहिली सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरीची मॅच आणि सामन्याला होते सुरुवात. मुख्य पंच कुणाल निकाजे सर, स्कोर लेग पंच सागर बोध सर. 8 षटकांचा सामना, 40 मिनिटांचा कालावधी. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिला चेंडू तालावरपणे खेळलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. कुणाल निकाजे सर, सागर बोध सर. 9:47 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. 40 मिनिटांचा कालावधी आहे. एका इनिंगला, एका डावासाठी 35 मिनिटात 7 षटके टाकणं ते मात्र कंपल्सरी आहे. अन्यथा 2 डावांची पॅनल्टी आयोजक कमिटी अधिकचा वेळ घेतला तर तिथे मात्र देणार आहे. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे. क्रिकेटसाठी पोषक पूरक वातावरण आपण पाहतोय. RSP मुसे ग्राउंड, मॅक्झिन चौक, भोसरीच्या मैदानावरती पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 रंगतोय भव्य दिव्य क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं पहिले षटक गोलंदाजी करतात दीपक चांदकर इथे आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक आपण पाहिलं तर करतात दीपक चांदकर. चांगली सुरुवात मैदान ठेवताना पाहायला मिळते. दावेचा श्री गणेश देखील आपण पाहिलाय. फुलटा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर दिशा दिली फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. सकाळचं सत्र देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक तर केलंय. चांगली सुरुवात इथे आपण पाहिलं तर करून देताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 आपण पाहिलं तर सुरू आहे. धावफलक आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवण्याचा प्रयत्न आहे. सकाळच्या सत्रात सुरुवात कशी होते ना ते देखील इथे मात्र फार गरजेचं आहे. संकष्ट चतुर्थीचा योगायोग आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला बॅक टू बॉलर. तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान येते. कमबॅक केला ते पुनरागमन केला ते दीपक चांदकर या गोलंदाजाकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. गेली कित्येक वर्षे या गोलंदाजानं राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी या नावासाठी क्रिकेट खेळले आणि आज देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळत आहेत. फुल टच चेंडू होता. सर्व बाटना हवेत उडवलाय. टेकन, व्हेरी गुड कॅच, नाईस कॉट. सकाळच्या सत्रात जबरदस्त टिपला जाईल झेल. पहिला विकेट होईल पतन, पहिला पाटर, पहिला फलंदाज झेलबाद. तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. सरची होते धमाल, गावागावान खुल्ला मैदान, 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय टेक्नॉलॉजीचा वापर केला, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, सकाळचं सत्र आपण पाहतोय, पहिल्या सेमीफायनलचा दगदगता थरार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहतोय. डेंजर एंडला बॅटर होता आणि तिथे आपण पाहिलं तर धावेसाठी प्रचंड मोठी धावपळ इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. स्वर्गीय अंकुश बोलांगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व आणि त्यातच काही सर्व इथे आपल्याला पाहायला मिळते. जान क्रिकेट शान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उरस बाळगत पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बोलांगे अविरतपणे टेनिस बॉल क्रिकेटचा भव्य दिव्य दीप्यमान सोहळा तो देखील आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येत आहेत आणि खरं तर इथे आज समारोप आणि सांगता ते देखील मात्र होताना पाहायला मिळेल. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच विनोद जाधव सर कळत आहेत. ओयुटी आउट, फलंदाज बाद आहे. रनआउटच्या रूपानं फलंदाज संघाचा संघनायक संघाचा नेता राहुल नाना घोरपडे धावबाद. Can fuck with me if you wanted to. These expensive, these is red bottoms, these is bloody shoes. It's too cool, I can't get them both, I don't wanna choose. And I'm quick, cut a nigga off, so don't get comfortable. Look, I don't dance now, I make money move. Say I don't try to dance, I make money move. If I see you now, that means I don't fuck with you. I'm a boss, you a working bitch, I make bloody. थँक्यू डीचे विकेट येताना पाहायला मिळतात. बॅटर देखील आपण पाहिलं तर बाद होतात. पहिलं षटक संपले. दीपक जानकर यांचं जितकं कौतुक करायला तितकं कमी आहे. कमालीची गोलंदाजी, अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स काय असतो, पुराणा चावल काय म्हटलं जातं आणि इथे आपण पाहिलं तर दीपक जानकर 2 धावा खर्च करत पहिल्याच षटकात संघाला 2 ब्रेक थ्रू, 2 मोठे आदरे, 2 मोठे करंट इथे प्रतिस्पर्धी टीमला देताना पाहायला मिळतात. गोविंदा चव्हाण त्यापाठोपाठ संघाचा नेता संघाचा संघनायक राहुल नाना घोरपडे हे 2 बॅटर बाद होताना पाहायला मिळतात. 2 गडी बाद 2 गिरीश नाईक आणि मिलिंद पवार ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रात बॅटिंग करताना. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो, महत्वाचा सामना देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. कोण जिंकेल काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळलाय. टप्पा थोडासा पुढ्यात पडतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक करतायत म्हणजे शिंपण करत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती 2 गडी बाद 3 धावा. षटक क्रमांक 2 गिरीश नाईक मिलिंद पवार ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. आज आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम दिवस देखील या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. भव्य दिव्य बक्षीस वितरण समारंभ देखील आपण पाहणार आहोत. प्रथम क्रमांकाला 71,000, द्वितीय क्रमांकाला 51,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 31,000. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, प्लेअर ऑफ द डे देखील कालपर्यंत आपण दिलेला आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू होता. ऑफस्टम्पच्या बाहेर आपण पाहिलं तर चेंडू होता, परंतु लेग इथे ऑन साईडला आपण पाहिलं तर फटका खेळला जातोय. मिड विकेटला तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोती देखील आपण पाहिलं तर आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. कमबॅक केलं जाईल का, पुनरागमन केलं जाईल का ते देखील आपण पाहणार. महत्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनलची लढत आहे. जो संघ विजय होणार आहे तो थेट या स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाले तो मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे. 1 वर्ष वाट पाहावी लागेल मेगा फायनलला पोहोचण्यासाठी, ग्रँड फिनालला दाखल होण्यासाठी. त्यामुळे या मॅच मध्ये प्रत्येक टीमला जिंकणं हे मात्र फार गरजेचं आहे. आज अगदी तहान भूक हा इथे सगळं हरपून मैदानात खेळावं लागेल, धावांसाठी प्रयत्न करावा लागेल. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे. मिडअपच्या डोक्यावरतून डीप लॉंग ऑफ, एक टप्पा घेत 4 रन, चौकार.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा एक DRS त्यांनी इथे गमावला गेलाय आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र चाईल अडवला जातो, फेकी केली जाईल तोपर्यंत तिसऱ्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहतो. 3 गडी बाद 14 धावा धावपल होत आहेत. नरसिंग यावेळचा चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि तोपर्यंत चेंडू मात्र चाल सीमा पार, चौकार, 4 धावा. Jazz in the mix. थँक्यू. क्रमांक 4 आपण पाहतो धावपल कोती 3 गडी बाद 25 धावा त्या मात्र धावपल कोत्या 25 रन रसब 3 विकेट. षटक क्रमांक 4 धीरज गच्चे समोर नरसिंग पालमपल्ले. यावेळचा चेंडूचा फटका मात्र केला डीपेक्षा कव्हरला चेंडू तो क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवलं चाल चेंडू तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती आकडे बदलतात. स्कोर कार्ड होती धावपल कोती धावा देखील आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. 8 षटकांच्या आणि 8 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. कोण जिंकेल या मॅच मध्ये ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. एक देदीप्यमान 16 भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण या संपूर्ण स्पर्धेचं पाहतोय. धीरज गच्चे षटक क्रमांक 4 करतोय. वैयक्तिक पहिला 3 चेंडू 6. यावेळचा चेंडू तावडपणे कट केला. चेंडू आपण पाहिलं तर दिशा बदलते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शॉट तडमॅन मध्ये अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 27वा धावपल कोट आहे. 3 विकेट गमावल्या गेलात. 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा आणि 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. धीरज गच्चे समोर नरसिंग पालमपल्ले तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतो मिलिंद पवार. 3 गडी बाद 27 पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व. इथे देखील आपण पाहिलं तर पंचगवता टप्पा पडल्यानंतर खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर धाव एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. व्हाईट बॉल तो देखील आपण पाहिलं तर इथे येते. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सेल टिपलाय विकेट चेल पतन. धीरज गच्चेचं सेलिब्रेशन. गोपाल मंडलने टिपलाय झेल. नरसिंग पालमपल्ले बॅक टू दी पविलियन. बडी विकेट मोठा मासा गळाला.
आशिक हूँ मैं कातिल भी हूँ सबके दिलों में शामिल भी हूँ ब्रीद वाक्य उराशी बाळगत यावेळीचा चेंडू ताळवरपणे ड्राईव्ह केला मिडअपला आपण पाहिले तर क्षेत्ररक्षक नाही चेंडू डीप लॉंग अप येईल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल सूरज गुप्ता येतात बॅटिंगसाठी याही खेळाडूने इम्प्रेस केल्या स्पर्धेतून पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग दुसरं पर्व सूरज गुप्ता याही खेळाडूने आपण पाहिले तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं ती मात्र सातत्याने जिंकलेल्या आहेत 29 धावा धावपलक होत्या 4 विकेट गमावल्या षटक क्रमांक 4 संपले 5व्या क्रमांकाचे षटक इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल 8 षटकांची मॅच आपण पाहतोय 8 ओव्हरचा सामना देखील तो देखील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय 29 धावा धावपलक होत्या 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात आणि 5वं षटक सुरू होते 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय कोण जिंकेल ही मॅच ते देखील आपण पाहणार सेमी फायनल मधून थेट मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होताना पाहायला मिळेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत चला विनंती आहे थोडी घाई करा भरपूर वेळ घेत आहे टीम विनंती आहे जर तुम्ही 35 मिनिटात 7 षटकं टाकली नाही आयोजक कमिटीने तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली तर त्या पेनल्टीला स्वीकारून तुम्हाला खेळावं लागेल त्यामुळे विनंती एकच आहे की काही करा वेळ वाचवा वेळ फार महत्वाचा आहे टाइम इज मनी वेळेचं महत्व आयुष्यामध्ये फार मोठं आहे 29 धावा धावपलक होत्या 4 विकेट गमावल्या षटक क्रमांक 4 संपले आणि 5व्या क्रमांकाचे षटक इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व आपण पाहतो शेवटचा अंतिम दिवस आहे गेले 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनेक कॉमेंटेटर्स अनेक समालोचक ऐकलेले आहेत परंतु आज एक असा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल ज्या आवाजाने संपूर्ण पुण्यनगरीला बुडवळ घातली आपल्या आवाजाने सगळ्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या आणि आयोजकांची मनं जिंकली पुणेरीचा एक सुमधुर गोड आवाज शैलेशची नियोंगन यांचं शुभागमन होते आणि स्वागत केले चेंडू मात्र पाठवलाय सीमा पार षटकार वादों से अपने मुकरता नहीं मरने से मैं कभी डरता नहीं षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते धावपलक होती धावा देखील आपण पाहिलं तर 35 धावा धावपलक होत्या 4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे अलेस्टर फर्नांडिसला आपण पाहतोय एक चेंडू 6 धावा इथे मात्र खर्च करतोय 5वं षटक सुरू आहे इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदान ती पाहायला मिळते पिचिंग होणारा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे येताना पाहायला मिळेल तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर इथे मैदान होते आहे षटक क्रमांक 5 आपण पाहतोय 4 गडी बाद 35 धावा 35 रन लॉस ऑफ 4 विकेट सुरुवातीच्या काही विकेट आपण पाहिलं तर गमावल्या टॉप ऑर्डर थोडंसं डासवतोय इथे देखील आपण पाहिले तर चेंडू मात्र केला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत काही धावा येत आहेत आकडे बदलत आहेत स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय सेमी फायनलची लढत आहे सेमी फायनलचा दगदगता तरार आहे विजेता संघ या स्पर्धेत कमीत कमी 51,000 रुपये ते 71,000 रुपयांचे बक्षीस जिंकणार आहे त्यामुळे विजयासाठी प्रचंड मोठी घोडदौड विजयासाठी प्रचंड मोठी धावपळ आणि विजयासाठी प्रचंड मोठी पडझड इथे आपण पाहिलं तर सुरू आहे धावा बनवाव्या लागतील AR ट्रॅकर टाळगाव चिखली संघाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल 8 षटकांमध्ये कमीत कमी 75 ते 80 धावा या खेळपट्टीवरती बनवाव्या लागतील इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू केला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे ऑन साइड मिड विकेटला चेंडू अडवलाय तोपर्यंत एक सिंगल येते कारण का ही खेळपट्टी विकेट आपण गेले 4 दिवस पाहिलं तर गोलंदाजांना पोषक आणि पूरक आहे परंतु फलंदाजांना देखील आपण पाहिलं तर या खेळपट्टीवरती या विकेट होती षटकार चौकार टोकलेत चौकार षटकार खेळलेत
अर्धशतकं बनवली, कित्येक टीमनं सेंचुरी बनवल्यात, कित्येक संघ 3 अंकी धावसंख्येत आपल्याला प्रवेश करताना पाहायला मिळेल. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील, मोठमोठे फटके ते देखील मात्र खेळावे लागतील. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू होता, पंच कळवतात व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे एक अतिरिक्त अवांतर धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहिलं तर एक मोठा फटका खेळला, चेंडू मात्र चाल सीमा पार, 6 रन, षटकार. Jazz in the mix. षटक क्रमांक संपेल. 5व्या क्रमांकाचं 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 45 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. 45 रन 45 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकाचे इथे मैदान ते संपले गेले. षटक क्रमांक 6 देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. 8 ओव्हरची मॅच इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. एक भव्य दिव्य आयोजन योजन सातत्यानं आपण पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं पाहिलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 6 आपण पाहतोय. 45 धावा. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न होता, लेग बीपर विकेट साठी अपील. पंचांनी अपील उचलून धरले. विकेटचं होतं पतन, परंतु टेक्नॉलचा केला तो वापर. थर्ड अंपायरकडे केली मागणी. टीव्ही अंपायर काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. सूरज गुप्ता इथे आपण पाहिलं तर अगदी समोरासमोर होते आणि तिथे पंचांचा निर्णय देखील आपण पाहिलं तर आलेला आहे, परंतु तिसरे पंचांकडे रिपेअर केलाय. रिव्ह्यूचा आणि डीआरएचा वापर करतात सूरज गुप्ता. टीम या ट्रॅकर टाळगाव चिखली. 45 धावा धावफलक होत आहेत. 5वं षटक संपलंय. 6व्या क्रमांकाचं षटक सुरू होते. धीरज गच्चे इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळते. विकेट टेकर गोलंदाज आहेत. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केला, 1 विकेट मिळाली. डिसिजन पेंडिंग वरती आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर टीव्ही अंपायर इथे आपण पाहिलं तर लगेचच आपला निर्णय कळवतील. तिसरे पंच देखील आपण पाहिलं तर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार. विनोद जाधव सर. मुख्य पंचांचा निर्णय आउट आहे, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग वरती आहे. चेक केला ते योग्य तो निर्णय येईल. कोणत्या टीम वरती अन्याय होणार नाही यासाठी अतिशय कर्तव्य दक्ष पंच कमिटी आणि अतिशय सुंदर आयोजन करणारी आयोजक कमिटी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये धीरनबाई शहा स्पोर्ट्स क्लब संघ उपस्थित आहे. श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी हाही संघ आपण पाहिलं तर उपस्थित आहे. पुढील दोन्ही टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय. फलंदाज सूरज गुप्ता आउट. फलंदाज बाद. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. सूरज गुप्ता देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला आउट होताना पाहायला मिळेल.
धीरज गच्चेच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट येते सूरज गुप्ता 6 चेंडू खेळत 9 धावा तो आपल्याला इथे बनवत बाद होताना पाहायला मिळते 5 गडी बाद 45 षटक क्रमांक 6 आपण पाहते 8 षटकांचा सामना 8 ओव्हरची मॅच एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहिलं तर इथे मैदान सुरू आहे कोण जिंकेल काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत मिलिंद पवार 9 चेंडू आणि 16 धावा अतिन भाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली हा संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला बॅटिंग करताना इथे मैदान ती पाहायला मिळते 5 गडी बाद 45 धावा 45 रन लॉस ऑफ 5 विकेट षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 6व्या क्रमांकाचा सुरू आहे धीरज कच्चे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहे पिंपरी चिंचवड परिसरातून याही गोलंदाजांना खूप चांगलं क्रिकेट केलं सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवलाय ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आपण क्लिक करा ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 मधील सगळ्या व्हिडिओज सगळे फोटो DSLR चे आपल्याला ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह युट्यूब चॅनलवरती देखील अपलोड होताना पाहायला मिळतील इंस्टाग्राम या चॅनलवरती देखील अपलोड होताना पाहायला मिळतील त्यामुळे जे काही व्हिडिओ येत आहेत कालपासून आपण ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या इंस्टाग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील खेळाडूंच्या व्हिडिओ क्लिप आपण व्हायरल होताना पाहतोय त्यामुळे त्याही व्हिडिओ क्लिपला आपण लाईक करा इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अमोल इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आहेत अमोल मोरे आणि त्यांच्यासाठी एक डॉटबॉल आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय त्याचबरोबर जे खेळाडू स्वतः आपल्या व्हिडिओ एडिट करतात व्हिडिओ क्लिप बनवतात त्यांना विनंती असेल की तुम्ही ड्रीम स्पोर्ट्सला तिथे कॉलॅब करा टॅग करा जेणेकरून त्या व्हिडिओचे व्ह्यूअर्स आपल्याला वाढताना पाहायला मिळतील त्या व्हिडिओ प्रचलित होताना पाहायला मिळतील संपूर्ण पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा महाराष्ट्रभर आणि भारत देशभर त्या सगळ्या व्हिडिओ क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण ड्रीम स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल किंवा ड्रीम स्पोर्ट्स इंस्टाग्राम चॅनलला देखील आपण कॉलॅब करा टॅग करा जेणेकरून त्या सगळ्या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील 5 गडी बाद 46 ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह देखील इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ खेळाडूंना टॅग करतायत इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू होता शरीरापासून दूर केलाय अडवलं चालेल तोपर्यंत एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय धावपलकोते आकडे बदलतायत षटक क्रमांक 6 सुरू आहे 5 गडी बाद 47 धावा त्या मात्र धावपलकोते आहेत अमोल मोरे 2 चेंडू 1 मिलिंद पवार 10 चेंडू आणि 17 धावपलक 47 धावा 5 गडी बाद षटक क्रमांक 6 मैदान ते सुरू आहे चला विनंती आहे थोडी घाई करा शेवटची चेंडू अजून भरपूर शिल्लक आहे वेळ भरपूर झालाय यावेळीचा चेंडू होता फटका मात्र खेळला गॅप मोठा दूरवरतून क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती अडवलं चाल टिप स्क्वेअर लेगला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फील्ड करेल आणि तिथे पंच कळवतील टेक्नॉलॉजीच्या आधारे तिथे ऑन फील्ड डिसिजन आलाय पंचांनी डायरेक्ट निर्णय कळवलाय कुणाल निकाजे सरांचं बोट आकाशाकडे फलंदाज आउट फलंदाज धावबाद What's up, bro? षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे गोलंदाजी देखील आपण इथे मैदान पाहतोय जबरदस्त कमबॅक चांगलं पुनरागमन चांगली वापसी देखील आपण इथे मैदान पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सातत्यानं धीरज गच्चेने प्रभावित केले दीपक जानकरने इम्प्रेस केले अलेस्टर फर्नांडिसने प्रभावित केले या तीनही गोलंदाजांनी आतापर्यंत अतिशय जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये इथे आपल्याला करताना पाहायला मिळत याच टीम मध्ये आपण पाहिलं तर दीपक जानकर आहेत अलेस्टर फर्नांडिस आहेत धीरज कच्चे आहेत या गोलंदाजांकडनं आपण सातत्याने एक चांगली कामगिरी पाहिली गोपाल मंडलला आपण पाहिलं आमिर शेखला आपण पाहिलं सातत्याने प्रभावित केलं या सगळ्या गोलंदाजांनी यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला फटका चांगला आहे समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत काही धावा येतात आणि स्कोर कार्ड ती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत
अलेस्टर फर्नांडिसला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती 7व्या क्रमांकाचं षटक करण्यासाठी तो इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. शेवटची 2 षटकं फार महत्वाची राहणार आहे. स्लॉगवर आणि टेतोर देखील इथे आपल्याला पाहायला मिळतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री देखील आपण पाहतोय. ग्रीन ग्रास मैदान आहे, टर्फ विकेट आहे. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून HD क्वालिटीमध्ये अगदी आंतरराष्ट्रीय फील येईल या प्रकारचं आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूचा गुणगौरव करणारी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि पिंपरी चिंचवड मधील क्रिकेट खेळाडूंना प्रचंड मोठं व्यासपीठ, प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म आणि एक प्रचंड मोठी संधी निर्माण करून देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू बॅटच्या आतील काढा चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आपण पाहिलं तर बनवले गेलात. 50 धावा संघाची हाफ सेंचुरी पूर्ण होते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजर करूयात. अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली यार ट्रॅकर संघ बनवतोय 50 धावा. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. प्रचंड मोठ्या धावा बनवाव्या लागतील. मोठमोठे फटके देखील आता खेळावे लागतील. तिथे आपण पाहिलं तर बॅटवरती मिडल होताना चेंडू पाहायला मिळत नाही. फेकी थोडीशी वेगानं धीरज करतोय आणि तिथे छोट्या छोट्या चुका पाहायला मिळतात. एक 10 वेळ स्कोर कार्ड पुढे चाल. 51 धावा धावपल होत आहेत. 7व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. अलेस्टर फर्नांडिस गोलंदाजी करतायत आणि इथे आपण पाहिलं तर सोन्या साकोरे, मिलिंद पवार ही जोडी देखील आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. एखाद 2 मोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकार टोकावे लागतील. आक्रमण करावं लागतील. गिअर बदलावं लागेल. शेवटचे काही चेंडू आहेत त्यामुळे जास्तीत जास्त धावा या ट्रॅकर टाळगाव चिखली या टीमला मात्र बनवाव्या लागतील. ओरपी चेंडू आणि तो देखील मात्र खेळलाय. टीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोपाल मंडल एक टप्पा घेत चेंडू अडवल फेकी करेल. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत एकच धाव होईल आणि धावपल कोती बनवल्या जातील. 52 रन 52 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. षटक क्रमांक 7 आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकेल काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. पहिली सेमी फायनल जिंकत मेगा फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल ते देखील आपण पाहणार आहोत. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू केला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा आपण पुन्हा दुसरीचा प्रयत्न. फेकी सुरेख. पाहता पाहता तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतील. फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. इश्क से क्या लेना, आशिकी से क्या लेना, इश्क से क्या 53 धावा धावपल कोतात. 7 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. विकेटची पडझड इथे आपण होताना पाहतोय. 7व्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. अलेस्टर फर्नांडिस गोलंदाजी करतोय. 8 षटकांच्या आणि 8 ओव्हरची मॅच आपण पाहतोय मैदानावरती. स्वर्गीय अंकुश बॉल लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होते. स्वर्गीय ऍडव्होकेट अंकुश बॉल लांडगे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्याचं काम लांडगे कुटुंब आपण पाहिलं तर सातत्याने करते. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक राहुलबा लांडगे, युवा नेता आणि त्यांचे चिरंजीव सुपुत्र राहुल शेठ लांडगे, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलासभाऊ लांडगे. इथे देखील आपण पाहिलं तर विकेट किपर चेंडू अडवतात. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. रनआउटची संधी, टेक्नॉलॉजीचा वापर. धीरज गच्चे आज खरं तर या स्पर्धेत अगदी स्वतःलाच सोकून देताना पाहायला मिळालाय. अगदी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपल्याला तो प्रभावित आणि इम्प्रेस करताना पाहायला मिळालाय. टीमला लीड करताना पाहायला मिळालाय. नेता लिडिंग फ्रॉम फ्रंट कसा असावा तो इथे मैदान ते आपल्याला दाखवताना पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी धीरज गच्चेकडनं इथे आपण मैदान ती पाहतोय. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रत्येक क्षेत्रात त्याने 100% योगदान दिले. प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त एफर्ट्स धीरज गच्चेकडनं इथे आपण मैदान ती पाहिलेले आहेत. 53 धावा धावपल होत्या. 7 विकेट गमावल्यात. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. किती धावा येतील की बॅटर रनआउट असेल या गोष्टींच्या चर्चा मात्र सुरू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अतिनभाऊ रोकडे यांच्या मालकीचा संघ आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर किशोरभाऊ साखरे यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. तर यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 ती देखील आपण पाहणार आहोत आणि ती मॅच असेल धीरनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध
श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी या दोन संघात असल्यानंतर सेमी फायनलचा दुसरा धगधगता थरार सेमी फायनल क्रमांक 2. पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बी रेडी. प्लेइंग 11 जमा करा. एक इन एक डाव संपल्यानंतर सेमी फायनल क्रमांक 2 चा टॉस या ठिकाणी होणार आहे. टेक्नॉलच्या आधारे तिसरे पंच कळतात. नॉटआउट आहे. फलंदाज नाबाद आहे. 7 षटक संपतात. 7 गडी बाद 54 धावा. शेवटचं षटक आपण पाहतोय. अंतिम ओव्हर देखील आपण पाहतोय. स्लॉगवर टेतवर देखील इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळेल. 54 रन 54 धावा धावपल होत आहेत. 7 विकेट आपण पाहिले तर गमवल्यात. शेवटचे षटक देखील आपण इथे मैदानी पाहतोय. मिलिंद पवार बॅटिंग करतात. 13 चेंडू 20. भारत पाटील 1 चेंडू 1. यावेळीचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. स्लॉगवर डेथ मध्ये इथे निर्धाव चेंडू येणं डॉट बॉल येणं AR ट्रॅकर संघाला न परवडणार आहे. परंतु स्वर्गीय अंकुशबा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन टीमला मात्र गरजेचं आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू होता. अखूट टप्प्याचा चेंडू आपण पाहिलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि तिथे काय निर्णय कळवत आहेत पंच ते देखील आपण पाहणार आहोत. सागर बोध सर आहेत. कोणाला निकाल सर आहेत. दोन्ही पंच एकत्र देत आहेत. निर्णय काय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. स्पेशल 54 धावा देखील आपण पाहिले तर धावपलकृती बनवल्या गेल्यात. 8व्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो. 55 धावा धावपलकृती आल्यात. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर शिल्लक आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर उसळणारा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर एक डॉट बॉल होतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. पुढील टीमला आपण कॉल केलेला आहे. कॅप्टन टॉस साठी श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी आणि धीरनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघनायक. यावेळीचा चेंडू होता. जबरदस्त तडाखा. चेंडू मात्र चाल. टीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार. थँक्यू. मिलिंद पवार आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करतोय. प्रयत्न करावा लागतील. यांसारखे फटके शेवटच्या काही चेंडूवरती इथे मात्र खेळावे लागतील. 61 धावा 7 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती एल गोपाल मंडल अजित गायकवाड. तोपर्यंत धावा मिळतील मिलिंद पवारला. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 7 गडी बाद 63 धावा. शेवटचे षटक आपण पाहतो. शेवटचा एक चेंडू तो देखील आपण पाहिलं तर बाकी आहे. 16 चेंडू 28 धावांची खेळी मिलिंद पवारकडनं. भारत पाटील 3 चेंडू 1. 8वं षटक मैदान होती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन राजेश पवार गणेश जाधव या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती. आपण पुढील मॅचचा टॉस केला ते कॅप्टन आपण टॉस साठी 63 रन 7 विकेट गमावला. 63 धावा धावपल होत आहे. शेवटचा एक चेंडू पहिलं इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहे. मंगेश शिपणकरला आपण पाहतोय. 11 चेंडू टाकलेत. 16 धावा खर्च केलात. चांगला चेंडू असेल का. तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर पिचिंग होते आणि पंच देखील आपण पाहिलं तर टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजीचा निर्णय आपण पाहिलं तर इथे घेईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार. व्हाईट बॉल असेल की फेअर डिलिव्हरी. डिसिजन पेंडिंग वरती आहे. शेवटचा चेंडू आहे. महत्वाचा चेंडू आहे. निर्णायक चेंडू आहे. 8वं षटक आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर सुरू आहे.
मंगेश शिंपणकरने देखील प्रभावित केलं, इम्प्रेस केलं या गोलंदाजानं काल शेवटच्या क्वार्टर फायनलच्या अंतिम मॅच मध्ये आणि संघाला बक्षीस पात्र करून गेला. 6 चेंडू 21 धावा त्यानं रोखल्या. फेअर डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येईल. षटक क्रमांक संपेल 8व्या क्रमांकाचं बनवलं गेला 63 आणि विजयासाठी बनवायच्या 48 चेंडू 64 धावा. टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर संपन्न केला जातोय. टॉस या ठिकाणी आपण करतो. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. आज आपल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय शैलेची निवंगणे सरांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. हा पहिलं सेलिब्रेशन आणि त्यानंतर टॉस. हा शैलेची निवंगणे सरांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहे. हा कॅमेरामॅन बी रेडी. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. छान क्रिकेट शान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उरस्य बाळगत आपण पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व पाहतोय आणि त्यानंतर सेमी फायनल क्रमांक 2 इथे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याच सेमी फायनल क्रमांक 2चा टॉस आपण करतोय. 2 कॅप्टन आपल्या समेत आहेत. गणेश जाधव, राजेची पवार. कोण कॉल करते? ओके गणेश. बॉल कॉल, बॅट. टॉस इथे आपण पाहिलं तर संपन्न केलं आपण शैलेश सरांच्या शुभास्ते. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी सचिन शेठ तापकरी साहेबांच्या टीमनं टॉस जिंकलाय. राजेश सर प्रथमतः काय निर्णय? सर पहिल्यांदा फिल्डिंग करू आम्ही. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर इथे टर्फ विकेट आहे, विशेषतः ग्रीन ग्रास मैदान आपण पाहतो. गेली 5 दिवस आपण एक चांगलं क्रिकेट पाहिले. प्रतिस्पर्धी टीमला किती धावांपर्यंत रोखायला आणि त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच सर, अपोजिट टीम पण चांगली टीम आहे. गणेश असेल किंवा जेडू असेल, म्हणजे आहेत चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना एक 60 ते 70 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीमनं आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी या स्पर्धेत बक्षीस पात्र झाले. क्वार्टर फायनल मध्ये मातोश्री 11 सारख्या गतवर्षीच्या विजेत्या संघाला पराभूत केलं आणि या स्पर्धेत तुम्ही विजयाचे प्रबळ दावेदार मानले जातात अशी देखील चर्चा सुरू आहे. त्याबद्दल काय सांगाल आणि टीम मध्ये काय चेंजेस असेल काय सांगाल? नक्कीच सर, पहिल्या दिवशी सगळ्याच खेळाडूंनी, आमचे जे 15 खेळाडू होते त्या सगळ्यांनी चांगला गेम खेळला किंवा चांगले खेळले. मी आज पण त्यांनी चांगलं खेळावं अशी माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. राजेश सर, शेवटचा एकच प्रश्न करेल की ग्रामीण भागात प्रीमियर लीग होत्या, तुम्ही देखील अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन आयडॉल म्हणून खेळलात, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये ही संकल्पना पाहायला मिळते. स्थानिक खेळाडूंबरोबर प्रोफेशनल व्यवसाय गटातील खेळाडूंना देखील या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते आणि पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व संपन्न होते, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच कैलास भाऊंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की पिंपरी चिंचवडसारख्या शहरामध्ये आत्तापर्यंत म्हणजे पिंपरी चिंचवड सोडून सगळीकडे बाहेर प्रीमियर लीग स्पर्धा होत होत्या. फक्त पिंपरी चिंचवडमध्येच स्पर्धा होत नव्हत्या. पिंपरी चिंचवडमध्ये एवढे चांगले खेळाडू असून पण कोणी म्हणजे स्टार्ट करत नव्हतं किंवा कोणी डेअरिंग करत नव्हतं किंवा हे करत नव्हतं. त्यामुळे खरंच कैलास भाऊंचं आणि बाकीच्या आयोजकांचं मी मनापासून आभार मानेल की त्यांनी प्रीमियर लीग स्पर्धा चालू केली. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. राजेश सर आपल्या समेत होते. गणेश जाधव सर आपल्या समेत आहेत. धीरनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन सलग 2 वर्षे या स्पर्धेत प्रयत्न करतं. यावर्षी बक्षीस पात्र होत आहेत. सेमी फायनलची मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग करायची, समोर देखील प्रचंड मोठं आव्हान आहे. किती धावांचं टार्गेट द्याल आणि काय सांगाल? 8 ओव्हरची मॅच आहे, त्या दृष्टिकोनात आम्ही 100 रन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जशी आमची बॅटिंग लाईनअप आहे, मला वाटतं 100 रन 8 ओव्हरमध्ये होऊन जातील आणि ते डिफेंड करायला आमचे बॉलर चांगले आहेत, ते डिफेंड होऊन जातील.
पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व खेळतायत. या विकेटवरती तुमच्या टीमनं आपण पाहिलं तर दिवस क्रमांक 3 गाजवलेला आहे आणि विशेष करून धीरेनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन टीम देखील विजयाची प्रबळ दावेदार मानली जाणारी टीम आहे. त्याबद्दल काय सांगाल आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? निश्चितच धीरेनबाई शहाचे जे 2 आयकॉन आहे ते ऑल ओव्हर पिंपरी चिंचवडमध्ये ए आणि बी कॅटेगरी होती, त्याच्यामधले उत्कृष्ट असे 2 आयकॉन धीरेनबाई शाह यांनी घेतलेले आहेत. तर त्यामुळं धीरेनबाई शाह ही फायनलची दावेदार मानली जाते आणि त्या टीमचा मला अभिमान आहे. त्या टीमचं मी नेतृत्व करतोय आणि राहिले ह्या आयोजन नियोजनाचं कैलास भाऊ लांडगेंचं प्रत्येक नियोजन हे उत्कृष्टच असतं. आजपर्यंत त्यांच्या अंडर 2-3 टुर्नामेंट खेळलोय मी. पहिली झालती ती पिंपरी वाळके ग्राउंडवर झालती, ती पण PCTCAची झालती. PCTCAचे पण दोन्ही पर्व मी खेळलोय, ते पण उत्कृष्ट असं नियोजन होतं. त्याच्यानंतर PCPLचे दोन्ही पर्व मी खेळलोय आणि 4ही पर्वामध्ये मीच कॅप्टनशिप केली आहे. तर ह्या 4ही पर्वामध्ये त्यांचं जे नियोजन आयोजन होतं ते एकदम उत्कृष्ट असं होतं आणि त्यांच्या नियोजन आयोजनाखाली खेळायला आम्हाला खूप मजा येते. आणि जे खेळाडू ऑफिस वगैरे कामधंदे करून क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी उत्कृष्ट असं त्यांनी संधी निर्माण करून दिली, त्यामुळे त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो. आणि तसेच PCTCAचे उपाध्यक्ष संदीप भवनाणेकर यांचंही मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टनला. पुढील मॅचसाठी टॉस झालाय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धीरेनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. मॅच होती सुरू आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपण पुन्हा एकदा ऐकूयात सेकंड इनिंगचं समालोचक ऐकूया. त्यानंतर सुमधुर गोड आवाज आदरणीय शैलेशजी निवंगुणे सरांचा. प्रमोद भाऊ झांबरे यांना विनंती आपण संपर्क करा. विनंती केला ते प्रमोद भाऊंना. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. दुसऱ्या डावाची सुरुवात आणि दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच पहिल्याच चेंडूवरती ठोकलेला एक खणखरीत चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्येची सुरुवात धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. मॅनिटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात इथे चौकाराने केली जाते. हा चेंडू देखील स्विचिटचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती एक चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला, परंतु त्यानंतर काहीसा वेगळा प्रयत्न इथे स्विचिटचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न इथे काही अंशी फसला जातो. त्या दरम्यान 1 धाव प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. चौसष्ट धावेंचे इथे पाठलाग आहे. पहिल्या 2 चेंडूवरती इथे 5 धावा आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर, एका बाजूने आपण पाहतोय शुभम तर दुसऱ्या बाजूने अजित. ही जोडी मैदानामध्ये आहे. सुरुवात तर इथे चांगली झाली आहे. 64 धावेंचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात इथे चौकाराने केली गेली आहे. पाहूया या पाठलागाचा शेवट कशा प्रकारे केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय संतोष इथे सज्ज होत आहेत. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न, परंतु चेंडू जयष्टीच्या बाहेर. पंचांनी अवांतर धाव घोषित केले. गोलंदाजाला दंडित केलाय. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. जान क्रिकेट शान क्रिकेट. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग वरती इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 7 धावा झाल्यात. 22 स्वरूपाची धाव मिळते. 7 धावा. संतोष गोलंदाजी मार्क वरती. सुरुवातीपासूनच इथे धावा बनवण्याचा प्रयत्न दोन्ही आघाडीच्या बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. आतापर्यंत चांगली सुरुवात इथे बॅटिंग टीमची आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू संतोषांचा सामना करतील ते अजित. इथे देखील बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला, परंतु त्यानंतर जे कमबॅक आहे संघाला पुन्हा एकदा मॅच मधून आणणारी गोलंदाजी इथे सुरू केली जाते. मॅनिटरी पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणजे सर्वात आघाडीचा जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजावरती ती जबाबदारी सोपवली जाते. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही वेळ हवेत. त्यानंतर क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. पहिला बॅटर अजित इथे होईल बाद. 7 या धावसंख्येवरती पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन.
शॉट सिलेक्शन काहीसं खराब होत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि त्यानंतर आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने आपण पाहिलं तर झेल तिथे टिपला जातोय. सेलिब्रेशन पाहायला मिळालं. पहिल्या विकेटचं पतन इथे. अजित बॅक टू द पॅव्हिलियन येत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. अजित बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋषिकेश. पहिल्याच षटकामध्ये चौकारही आपण पाहिला, सिंगल डबल देखील आपण पाहिले आणि विकेट देखील इथे गोलंदाजाने प्राप्त केले. म्हणजे संमिश्र स्वरूपाचं षटक हे पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ऋषिकेश नवीन बॅटर इथे मैदानामध्ये जोडले जात आहेत. शुभम यांच्या बरोबरीने पुढचा चेंडू संतोष यांचा. हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ऋषिकेश आले, हजेरी लावली आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा बॅटर तंबूच्या आश्रयाला गोल्डन डकचा शिकार, शून्याचा चष्मा परिधान करून दुसरा बॅटर ऋषिकेश. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. बुरी नजर ना हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. धावसंख्या इथे आपण पाहतोय 7 आणि या 7 या धावसंख्येवरती 2 आघाडीचे बॅटर इथे बाद होत आहेत. सुरुवात चौकाराने केली परंतु शेवट या षटकाचा गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने गोड होतोय. चौकाराने सुरुवात केली, काहीसा संयम ठेवणं देखील फार गरजेचं आहे. तो संयम इथे बॅटरचा पाहायला मिळाला नाही. पॉवर प्लेचं षटक आहे, साहजिकच आहे. या षटकामध्ये विस्फोटक बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागतो परंतु विकेट्स इथे हातामध्ये ठेवणं देखील फार गरजेचं आहे. 2 विकेट्स इथे जात आहेत. 2 बॅटर बाद झालेत 7 या धावसंख्येवरती. 64 धावेंचा पाठलाग आहे. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. अप्रतिम अशी गोलंदाजी संतोष यांनी साकारली. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या. उरलेल्या 5 चेंडूंमध्ये 3 धावा आणि 2 बॅटर आघाडीचे त्यांनी बाद केलेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय इथे सज्ज होतील सूरज गुप्ता गोलंदाजी मार्कवरती येतील. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय इथे सजवलं जात आहे. डीप मिड विकेट आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर डीप काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट हे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो इथे डीप मध्ये सजवले जातात. पुन्हा एकदा काहीसा हलकासा बदल. डीप काऊ कॉर्नरचा खेळाडू आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑनच्या दिशेने तैनात केलाय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात इथे देखील आपण पाहतोय बॅटची एज वेगावरती स्वार होऊन इथे गोलंदाजी केली जाते आणि पहिल्या चेंडूवरती सूरज गुप्ता मिळवतील यश. तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा बॅटर टू द पॅव्हिलियन. काय गोलंदाजीला इथे सुरुवात केली आहे. सूरज गुप्ता वेगवान मारा करण्यासाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि वेगावरती स्वार होऊन अगदी बॅटरला जर आपण पाहिलं ना तर हा चेंडू देखील कळू दिला नाही. विकेटवरती चेंडूला हिट केलं. चेंडूने घेतलेली अतिरिक्त उसळी या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न. बॅट येईसपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर बॅटवरती हलकासा स्पर्श करतोय आणि त्यानंतर यष्ट्यांच्या मागे सुरेख झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. बॅक टू बॅक 3 बॅटर 7 या धावसंख्येवरती बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संघाचे संघ मालक आहेत किशोर भाऊ साखरे इथे मैदानामध्ये आपण पाहतोय सज्ज होत आहेत. धीरज गच्छे आणि त्याचबरोबरीने इथे नवीन जोडी मैदानामध्ये आहे. एकही चेंडू या दोन्ही बॅटरने खेळलेला नाहीये. 7 या धावसंख्येवरती 3 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सूरज गुप्ता. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. शॉट गली क्षेत्रामध्ये सिंगल प्राप्त केली जाईल.
7 या धावसंख्येवरती फार वेळानंतर तब्बल 3 बॅटर बाद झाल्यानंतर इथे एका धावेची वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8. 2 बलाढ्य संघाची सेमी फायनल मध्ये पडली आहे गाठ. धावसंख्या होतीये 3 गड्यांच्या मोबदल्यात 8. सुरेख गोलंदाजी सूरज गुप्ता, सामना करतील ते धीरज गच्छे. इथे देखील अगदी बॅटची आतली कडा, लेमन कट, चायनीज कट, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी. दिवस क्रमांक 2, दुसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे या खेळाडूने हा किताब पटकावला. त्याचबरोबर 2 मॅन ऑफ द मॅच हे देखील किताब त्या खेळाडूने पटकावलेत आणि ते का पटकावलेत त्याचं खेळाचं प्रदर्शन या मैदानामध्ये सुरू आहे. इथे देखील काहीशी उसळी चेंडूने घेतली आहे. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच अगदी तटस्थ भूमिकेमध्ये आहेत, कळवतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. इथे आपण पाहतोय बॅक टू बॅक चेंडू निर्धाव आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे 8 वरती स्थिरावली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. काय गोलंदाजी इथे केली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः बॅटरला बॅकफुटला ढकलण्याचं काम इथे सूरजच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. वेग आहे, अचूक टप्पा आहे, नियंत्रण आहे, व्हेरिएशन आहे आणि त्याचमुळे या गोलंदाजावरती आक्रमण करणं खऱ्या अर्थाने फार अवघड होऊन झालंय. 8 या धावसंख्येवरती 3 बॅटर बाद आहेत. अजूनही 56 धावींची जवळपास गरज आहे. 64 धावींचा पाठलाग आहे. 3 बॅटर बाद झाल्यात. लक्ष काहीच अवघड होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर, प्रयत्न लाजवाब. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती आपण पाहतोय अगदी झेप घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र चुकी होतीये, चुकीचा कॉल. क्रिकेट मधली आत्महत्या. चौथा बॅटर धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. The land where civilization forgot. It's the underground. It's our star remix. Welcome to the किशोर साखरे इथे चुकीचा कॉल, चुकीचा निर्णय घेत असताना धावबाद झालेत. गरज नसताना धाव घेण्याचा केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट इथे बहाल केली आहे. दुर्दैवीरित्या ते बाद होत आहेत. संघाचे संघ मालक आहेत किशोर साखरे तिथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलेत. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक विस्फोटक बॅटर इथे मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात गोपाल मंडल. एक अनुभवी खेळाडू आहे. या जोडीला डाव सावरावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जी पडझड होते ना ती सावरावी लागेल आणि धावसंख्येचा योग्य पद्धतीने इथे पाठलाग करावा लागेल. 9 या धावसंख्येवरती 4 बॅटर बाद आहे. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता 36 चेंडू आणि 55 धावेंची अजूनही गरज आहे. वैभवजी देवडे यांचं देखील या समालोचन कक्षामध्ये शुभागमन होत आहे. एक सुंदर आवाज आपल्याला हिंदी मधलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. आज दिवसभराच्या सत्रामध्ये त्यांचं देखील मी मनपूर्वक असं स्वागत, हार्दिक असं स्वागत करेल. नक्कीच काहीशी माहिती त्यांच्या बरोबरीने आमच्यापर्यंत पोहोचली जाते की सलग 5 दिवस ते आज या समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जोडले जात आहेत. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपलं टॅलेंट अगदी एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती दाखवण्यासाठी ते इथे उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम सर. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावेंवरती 4 बॅटर इथे बाद झालेत. थोडीशी पडझड आहे, सावरावं लागेल आणि इथून पुढचा प्रवास, इथून पुढच्या धावा इथे बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संतोष. तर स्ट्राईकला आपण पाहतोय गोपाळ. हा चेंडू देखील आपण एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ झाली परंतु चुकीची फेकी आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरला होतोय. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावसंख्या होते ती 11. 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असं नियोजन, सुरेख असं आयोजन
स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व त्यातच सर्व जे मैदानामध्ये संपन्न होत आहे. पुढचा चेंडू इथे देखील स्विचिटचा प्रयत्न आल्या आल्या हलक्या हाताने चेंडू जो खेळून काढला त्यावरती 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. परंतु त्यानंतर जो स्विचिटचा प्रयत्न केला, बना तो आबाद नाही तो बर्बाद, जो प्रयत्न केला त्यामध्ये मात्र चेंडू बर्बाद होतोय. चेंडू इथे निर्धाव असेल. धावसंख्या 11 वरती 4 गडी बाद आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि अजूनही 53 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. चांगला स्क्वेअर कट, परंतु त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1ने वाढ होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर अगदी कासवाच्या गतीने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा चेंडू इथे देखील धीरज गच्छे मिस टाइम स्ट्रोक. शॉर्ट फाईन लेग आणि यष्टीरक्षक यामध्ये काहीच मिसअंडरस्टँडिंग. आपण म्हणतो ना, दोघात तिसरा सगळं विसरा. इथे दोघांनी प्रयत्न केला, चेंडू मात्र त्या दोघांच्याही हाताला लागला नाही. कॉल इथे दिला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय धीरज गच्छे यांना इथे जीवदान मिळत आहे. म्हणावं तसा अवघड झेल नव्हता, परंतु प्रयत्न इथे मात्र खराब झालाय. झेल निसटतोय. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्या आपण पाहतोय 1 धावेने वाढली जाईल. 13 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. धीरज गच्छे यांना मिळालेलं जीवदान कदाचित गोलंदाजी करणारी जी टीम आहे त्या टीमला महागात पडू शकतं. धीरज गच्छे इथे 1 धाव आपल्या खात्यामध्ये जोडतायत. धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा उलटा पुलटा इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 4 धावा. चौकार. जंगल में शेर बाहों में मोर, जंगल में शेर बाहों में मोर, शहरों में चोर हो रामा. जंगल में शेर बाहों में मोर, शहरों में चोर हो. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17. या चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. चांगला फटका इथे गोपाळ यांच्या बॅटमधून येतोय. उलटा पुलटा इथे स्विचिटचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं यश. बघा, 1 झेल सोडला, 1 धाव प्राप्त केली. गोपाळ स्ट्राईकला गेला आणि त्यानंतर चौकार आला. एखाद्या जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला इथे अनुसरून बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय वाईडी स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने. प्रयत्न चांगला आहे, परंतु चेंडू जाईल अगदी मैदानाला गुदगुल्या करत. सीमारेषा पार येईल. दन 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 करत चौकार. 4 धावा. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. धन्यवाद सर. PCPL सीजन नंबर 2 में आप सभी का स्वागत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग सीजन नंबर 2 में आप सभी का स्वागत. मैं हूँ वैभव देवड़े, मैन फ्रॉम नांदेड़. आज के दिन का ये फाइनल डे के दिन का ये पहला मुकाबला यहाँ पर खेला जा रहा है. धीरज गच्छे और उनके साथ गोपाल जी, ये 2 तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए मौजूद है. जरूर 30 गेंदे हैं. 30 गेंदों में 45 रनों की जरूरत है. 42 रनों की जरूरत है, माफ कीजिएगा. 40 माफ कीजिएगा 43 रन्स आर रिक्वायर्ड इन 30 बॉल्स. किसका पगड़ा किस पे भारी ये जरूर देखा जाएगा. अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं यहाँ पर धीरज गच्छे. ऑन स्ट्राइक, मैन फ्रॉम नांदेड़. और गेंदबाजी मार्ग पे गेंदबाज सूरज गुप्ता. पिछले मैच के मैन ऑफ द मैच है सूरज गुप्ता वर्सेस धीरज गच्छे. टप्पा थोड़ा सा अच्छा डाला और बैकफुट पे गए, गेंद को सिर्फ ढकेला और इसी के दौरान यहाँ पर सिंगल बटोर लिया. इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद. स्कोर कार्ड पे स्कोर मौजूद है 22 रन्स, 22 रन ऑन स्कोर बोर्ड. अच्छी बल्लेबाजी करना पड़ेगा, अब नहीं चलेगा. इक्का दुक्का लगाना पड़ेगा, चौका और छक्का. इस तरह की बल्लेबाजी यहाँ पर करना पड़ेगा गोपाल और धीरज गच्छे को.
देखा जाएगा किस तरह से यहाँ पर करेंगे। इस बार स्कूप खेलना चाहते थे, दिशा दिखाना चाहते थे, बल्ले से संपर्क हुआ नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद, डॉट बॉल। डॉट बॉल ये बहुत फिर बाद में दिक्कतें बढ़ाने वाली ये गेंद है। अच्छी गेंदबाजी करते हो यहाँ पर सूरज गुप्ता, जबरदस्त गेंदबाजी करना जानते हैं, उसी तरह से गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर। पिछले मैच में इन्होंने भी अच्छा खासा परफॉर्मेंस किया था, इस मैच में परफॉर्मेंस करना पड़ेगा। गेंद हवा में लहरा जरूर रही है, विकेट कीपर के दस्तानों में बड़ी विकेट। Welcome to the jungle. गोपाळ इथे बाद होत आहेत, 5व्या विकेटचं पतन होत आहे, 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने जातोय। काय गोलंदाजी इथे सूरज गुप्ता यांनी केली आहे, अगदी वेगावरती स्वार होत आहेत आणि त्यानंतर अचूक असा टप्पा आणि त्यावरती बॅटरला इथे बॅकफुटला ढकलत असताना विकेट देखील प्राप्त केली जाते। अप्रतिम अशी गोलंदाजी आहे, म्हणजे ही जे टॅलेंट आहे ना, हे पिंपरी चिंचवड भागामधलं जे टॅलेंट आहे, हे टॅलेंट खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्याच नजरेत येत आहे आणि यासाठी अशा स्पर्धांचं जे आयोजन नियोजन प्रामुख्याने पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे, त्याचबरोबर उपाध्यक्ष संदीपभाऊ नाणेकर या गोड जोडीने हा जो प्रयत्न इथे राबवला गेलाय, त्यामध्ये हे सर्व टॅलेंटेड खेळाडू आपल्या नजरेत येत आहेत। अप्रतिम अशी गोलंदाजी सूरज यांची आपल्याला पाहायला मिळते। वारंवार इथे गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर विकेट प्राप्त करतायत, संघाला इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करून देत आहेत आणि त्यांची गोलंदाजी अजून अजून बहारदार होते। 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये जर आपण पाहिलं ना, तर धावसंख्या होते ती 22 धावा। चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे, 8 षटकांची मॅच आहे, दोन्ही संघांकडे अजूनही काही संधी आहेत, म्हणजे बॅटिंग टीम अजूनही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते आणि त्याप्रमाणेच त्यांना इथे पुढे धावा बनवाव्या लागतील। इथे आपण पाहिलं तर अजूनही रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर जवळपास 9.5 रन्स, इथे 9.33 धावगती हवी आहे। 27 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे। 27 चेंडू आणि 42 धावा, काहीसं अवघड काहीसं सोपं आहे। गोलंदाजी मार्क वरती सूरजने केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी, परंतु अजूनही धीरज गच्चे सारखा एक अनुभवी बॅटर मैदानामध्ये सज्ज आहे आणि त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे। एक जीवदान मिळालंय, त्या जीवदानाचा इथे संघासाठी फायदा घ्यावा लागेल। नवीन बॅटर गोपाल यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत स्वप्नील पिसाळ, नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत स्वप्नील पिसाळ। या बॅटरकडे देखील तेवढं टॅलेंट आहे, पाहूया त्याचा फायदा इथे घेतला जाईल का। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सूरज गुप्ता। आतापर्यंत जर आपण गोलंदाजीचा जर अनालिसिस पाहिला तर 1.3 चेंडू त्यांनी हाताळलेत, त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात, 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केलेत। पुढचा चेंडू इथे देखील वाह, काय गोलंदाजी आहे, भन्नाट वेग आहे, अप्रतिम अशी गोलंदाजी आहे। बॅटरला इथे नवीन बॅटरला जर आपण पाहिलं ना, तर सेट बॅटर एखाद्या वेळेस बॅटवरती चेंडू घेऊ शकतो, परंतु जो डगआउट मधून बॅटर नवीन येतोय ना, त्याला मात्र इथे फार मोठा आणि फार कठीण प्रश्न इथे सूरजने विचारलाय। काय गोलंदाजी इथे केली जाते। पुढचा चेंडू सूरज यांचा, काहीसा व्यत्यय त्या ठिकाणी येतोय। गोलंदाजी मार्क वरती असताना पंचांनी कळवलं इट्स अ डेड बॉल, मृत बॉल। अप्रतिम गोलंदाजी आहे, 10 ते 12 पावलांचा रनअप आहे, वेगवान चेंडू हाताळले जात आहेत। पुढचा चेंडू सूरज यांचा स्वप्नील यांच्यासाठी, इथे देखील वा, पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं जात आहे, परंतु वेग इतका भन्नाट आहे की बॅट येण्या अगोदर ती चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। काय गोलंदाजी इथे आहे, गोलंदाजाने खऱ्या अर्थ फार प्रभावित केलंय। सेमीफायनलची मॅच आहे, या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो मेगा फायनल मध्ये दुसऱ्या पर्वाचा जो मानकरी होईल त्यासाठी एक पाऊल पुढे नक्कीच टाकेल। पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय, लॉंग ऑन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते, धावसंख्या होते ती 23 धावा। षटक क्रमांक 4 चा खेळ इथे संपुष्टात आलाय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा झाल्यात।
पुन्हा एकदा आमचे सहसमालोचक आपल्याबरोबर जोडले जातील. काय वाटतंय सर, आतापर्यंत 4 षटकं झाली आहेत, निम्मी षटकं संपली आहेत, 23 धावा झाल्यात आणि आता शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 24 चेंडूंमध्ये अजूनही 41 धावेंची गरज आहे. काय सांगाल याबद्दल? जी इस तरह से क्या कुछ भी नहीं है. धीरज गच्चे जब तक ऑन क्रीज रहेंगे तब तक ये मैच है धीरज गच्चे की पकड़ में रहेगी, क्योंकि वो जानते हैं किस तरह से बल्लेबाजी करना है. उनको पता है, बड़े बड़े टूर्नामेंट खेले, उनको ज़्यादा एक्सपीरियंस है, अनुभव है बल्लेबाजी करने का, और किसी ना किसी कोई ना कोई गेंदबाज को टारगेट करेंगे ज़रूर. जी हाँ, धीरज गच्चे और स्वप्निल पिसाल 2 तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए मौजूद है. स्वप्निल पिसाल भी अच्छी बल्लेबाजी करते हैं, करना जानते हैं. कुछ पिछले मैचेस में इन्होंने बल्लेबाजी की है, मैंने देखा था पिछले टूर्नामेंट में. अब 23 रन लॉस ऑफ 5 विकेट, 5 विकेट गिरे जरूर. शुरुआत की अच्छी विकेट थी, विकेट गिरे, बट जब तक धीरज गच्चे स्ट्राइक पे रहेंगे तब तक ये मैच बैटिंग टीम की तरफ झुका हुआ रहेगा. नक्कीच ज्याप्रमाणे धीरज गच्छेंच्या नावांचा इथे उल्लेख केला जातोय, जोपर्यंत धीरज गच्छे मैदानामध्ये आहेत, तोपर्यंत हे लक्ष कुठेही अवघड नाहीये. परंतु गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतोय, षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती येतील ते भरत पाटील. या टुर्नामेंटसाठी बेस्ट बॅट्समॅन साई स्पोर्ट्स सांगवी, सनी कसबे, माननीय श्री शिवादादा कांबळे, माननीय श्री सागर भाऊ मिस्त्री आणि सांगवी सर्व सांगवी असोसिएशन यांच्यातर्फे बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक देण्यात येईल. ही टुर्नामेंट इथे देखील संपल्यावर बेस्ट बॅट्समॅन शिवादादा कांबळे, सागर भाऊ मिस्त्री, सांगवी असोसिएशन, साई स्पोर्ट सांगवी, सनी कसबे यांच्याकडून देण्यात येईल. हा चेंडू देखील आपण पाहतोय इष्टा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. एक हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 40 धावा करायच्या. 23 चेंडू आणि 40 धावा, या धावसंख्या काही अवघड नाहीयेत. 10ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गरजेची आहे. अजूनही वेळ अजूनही आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग करणं फार गरजेचं आहे. पाहूया धीरज गच्छे कशा प्रकारे इथे बॅटिंग करतायत. या 40 धावा उरलेल्या कशा प्रकारे पूर्ण करतील. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय भरत पाटील, डावखुऱ्या शैलीचा फिरकीचा जादूगर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे देखील वाकुलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी खोदून काढण्याचं काम केलं गेलं, परंतु इथे आपण पाहिलं ना तर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला. अगदी यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर इथे हाताळला गेला. आणि कधी आपण पाहिलं ना तर फिरकीपटूकडे चेंडू वळवण्याची ताकद असते, परंतु व्हेरिएशन तुमच्याकडे या अशा गोष्टींचं असणं फार गरजेचं आहे. ते व्हेरिएशन भरत पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. 22 चेंडू आणि 40 धावांची गरज. इथे देखील आडवा बॅटचा वापर. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय 4-4-4-4 चौकार. Jazz in the mix. थैंक यू डीजे. मैं बोल रहा हूँ ना सर, शैलेश सर, क्या आपको लगता है ना जिस तरह से बल्लेबाजी हो रही है यहाँ पर, धीरज गच्चे जब तक ऑन क्रीज रहेंगे तब तक ये मैच बल्लेबाजी टीम के पक्ष में रहेगी, क्योंकि धीरज गच्चे के पास अनुभव बहुत ज़्यादा है. अभी 21 गेंदे हैं, 21 गेंदों में 36 रनों की जरूरत है. भरत पाटिल गेंदबाजी मार्ग पे है तैयार. शुरुआत की 3 गेंदे डाली, 3 गेंदों में सिर्फ और सिर्फ 5 रन खर्च किया. यहाँ पर फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे रहेंगे तैयार. धीरज गच्चे ऑन स्ट्राइक. देखा जाएगा किस अगली गेंद पे क्या होगा, क्योंकि बड़े शॉट्स खेलने का प्रयास जरूर करेंगे यहाँ पर धीरज गच्चे. धीरज गच्चे ऑन स्ट्राइक. इस बार
स्लो चेंज ऑफ पेस डाली थी, गेंद को फ्लिक किया, सामने की ओर ढकेला, एक मांग की, दूसरे की कोशिश यहाँ पर धीरज गच्छे की जरूर थी, बट स्ट्राइकर नॉन स्ट्राइकर फलंदाज स्वप्निल पिसाळ ने बोला जी मत लीजिए, सिंगल से ये संतुष्ट होंगे। वहां पर स्कोर कार्ड में होगी मदद 29 रन 5 विकेट के नुकसान पर। नक्कीच आपण पाहिलं तर एक चौकार इथे धीरज गच्छे यांच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर घेतलेली सिंगल धाव, एक धाव आणि त्यानंतर चौकार, अशा हे जे समीकरण आहे, हे जे कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे, या क्रिकेटची खऱ्या अर्थाने या बॅटिंगची गरज आहे संघाला। पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय भरत यांचा सामना करतील ते स्वप्नील, इथे देखील लोअर फुल टॉस, स्विच हिटचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय खणखणीत षटकार, स्विच हिटचा 6 धावा। इससे पहले धीरज गच्छे ने चौका मारा था, स्ट्राइक रोटेट किया, फिर इस अब की बार बाउंड्री लाइन के पार स्वप्निल पिसाळ के बल्ले से निकलता हुआ 6 रन, एक तेज तरार कड़ाकेदार शॉट स्विच हिट के चलते मिले वहां पर 6 के साथ स्कोर कार्ड में होगी मदद 35 रन 5 विकेट के नुकसान पर। इस ओवर की आखिरी गेंद रहेगी, यानी कि 19 गेंदों का खेल अभी भी बचा है, 19 गेंदों में 29 रनों की जरूरत है। जी हाँ, स्वप्निल पिसाळ ऑन स्ट्राइक, लास्ट बॉल ऑफ द ओवर, एंड उसके बाद 18 गेंदे जरूर रहेंगे। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे तैयार रहेंगे भरत पाटिल, क्या करेंगे ये जरूर देखा जाएगा। भरत पाटिल वर्सेस स्वप्निल पिसाळ, फिर से रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, बल्ले से संपर्क हुआ नहीं, अंपायर का इशारा, नो बॉल नो बॉल नो बॉल, यानी कि अगली गेंद रहेगी मुफ्त की फ्री हिट। इथे गोलंदाजाकडून काहीशी चुकी होते आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर इथे गोलंदाजाला दंडित केलाय, मला वाटतं ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे, बॉलिंग टीमचा आहे, बॉलिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल की हा ड्रिंक ब्रेक घेतला तरी चालेल, दोन्ही टीम्स आपल्या अतिरिक्त खेळाडू पाणी आतमध्ये घेऊन जाऊ शकता, आपण टेक्नॉलॉजीचा वापर इथे करतोय। इथे पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय गेलाय की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना इथे पाहतोय। डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, आणि टेक्नॉलॉजीचा वापर इथे केलाय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, मुख्य पंचांनी जो निर्णय दिलाय तो अगदी योग्य आहे, नो बॉल, अतिरिक्त धाव, नो +1, आताच्या बोनस स्वरूपात 2 धावा मिळाल्यात, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल। धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे होते 37 धावा, 37 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स, 37 धावा झाल्यात, अजूनही विजयासाठी 27 धावींची गरज आहे, 19 चेंडू आणि 27 धावा, उघडा डोळे पहा नीट, हे पर्व होतंय सुपर डुपर हिट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू आहे। भरत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत, शेवटचा महत्वपूर्ण चेंडू हाताळण्यासाठी जो फ्री हिटचा आहे, तर स्ट्राईकला आपण पाहतोय धीरज गच्छे आहे, एक लायसन त्यांना मिळालंय। धावसंख्या आपण पाहतोय इथे होते ती 37, पुढचा चेंडू असेल फ्री हिट, भरत पाटील गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राईकला असतील धीरज गच्छे, फ्री हिटच्या चेंडूवरती काय होईल, हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात, सिंगल वेगवान पूर्ण केली जाते, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 38 धावा, शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 26 धावेंची गरज आहे, 18 चेंडू आणि 26 धावा। धीरज गच्छे यांच्या बॅटमधून फ्री हिटच्या चेंडूवरती आलेली सिंगल, एकेरी धाव,
शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 26 धावींची गरज आहे. पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्या मैदानामध्ये संपन्न होत आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सामने, अंतिम लढती या मैदानामध्ये संपन्न होत आहेत. 8-8 षटकांच्या मॅचेस आहेत. पहिली सेमीफायनल अगदी महत्वपूर्ण क्षणी इथे येऊन पोहोचली आहे. 3 षटकांमध्ये अजूनही विजयासाठी या ठिकाणी खेळाडूंसाठी अजून एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. उत्कृष्ट फलंदाज या किताबासाठी साई स्पोर्ट्स सांगवी, सनी कसबे, शिवादादा कांबळे आणि सागरभाऊ मिस्त्री सांगवी असोसिएशन यांच्या माध्यमातून उत्कृष्ट बॅटर ह्या किताबासाठी आकर्षक अशी प्लेअर ॲडिशनची बॅट इथे लाभलेली आहे. त्याचबरोबर रुद्र स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून राजेशजी सोरटे आणि प्रवीणजी पोकणकर फायनल मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी बॅट आणि त्याचबरोबर फायनल मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक अशी सायकल माननीय श्री राहुल शेठ लांडगे आणि माननीय श्री संदीपभाऊ लांडगे पलांडे यांच्याकडून आपल्याला एक स्पोर्ट्स सायकल देखील लाभलेली आहे. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी, मॅन ऑफ द मॅच साठी चांदीची फ्रेम श्रीपादजी ज्वेलर्स यांच्याकडून आपल्याला लाभलेली आहे. त्यांचा देखील विशेष करून आभार. आणि त्याचबरोबर फायनल मॅन ऑफ द मॅच यासाठी देखील स्वप्नील भाऊ लांडगे यांच्याकडून ॲक्रेलिकची एक आकर्षक अशी ट्रॉफी, हे संपूर्ण पारितोषिक आपल्याला फायनल मध्ये आणि फायनलच्या खेळाडूंमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या किताबामध्ये पाहायला मिळतील. मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. धावसंख्या होते ती 39. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. चेंडू असेल निर्धाव, डॉट बॉल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 39, 5 गाड्यांच्या मोबदल्यात 5.2 चेंडूंचा खेळ इथे आतापर्यंत झालाय. शेवटचे 16 चेंडू आणि त्या 16 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावेंची गरज आहे. 16 चेंडू 25 धावा हे समीकरण आपल्या समोर आहे. पुन्हा एकदा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. वारंवार निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज राजाराम पाटील. आता इथे राजाराम पाटील आपली पाटीलकी गोलंदाजीमध्ये दाखवतायत. दाखवावी लागेल. संघ अडचणीत आहे, अडचणीमधून त्यांना बाहेर काढावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव राजाराम पाटील यांनी खर्च केली आहे. पुढचा चेंडू स्वप्नील पिसाळ यांच्यासाठी. इथे देखील इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु झेल हातातून निसटतोय आणि त्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 4 धावा. पुन्हा एकदा 4 4 4 4 चौकार. व्हायरल झालं या व्हिडिओ तर तुमचाच गाजवाचा आहे. पुन्हावर माझा भरवसा नाही. सोप्पा झेल हातातून निसटतोय. सकाळी ज्याप्रमाणे आंघोळीला वापरणारा जो ओला साबण आहे हातातून निसटतो, त्याप्रमाणे चेंडू हातातून निसटलाय. त्या दरम्यान येतोय तो चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43, 5 गाड्यांच्या मोबदल्यात. जी हाँ 43 रन्स और यहाँ पर बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था, बल्ले से संपर्क हुआ नहीं, सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में. अच्छी गेंद, बोलते हैं ना कैचेस विन द मैचेस. हाथ से एक आसान सा कैच जरूर था, छूट गया और दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला यहाँ पर चालू हुआ है. अभी भी 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. इस ओवर की आखिरी गेंद रहेगी बाकी. जी हाँ, क्या इस आखिरी गेंद में बड़ा शॉट आएगा, ये देखा जरूर जाएगा. 13 गेंदें हैं, 13 गेंदों में 21 रनों की जरूरत है. 13 चेंडू आणि 21 धावेंची अजूनही गरज. इथे देखील चेंडू आपण पाहतो उजयष्टीच्या लगत आहे. सुंदर अशी गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झालं, झेल निसटला, स्वप्नील पिसाळ यांना जीवदान मिळालं, त्यामध्ये बोनस स्वरूपात आलेला चौकार. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजांनी केलेली अप्रतिम असं कमबॅक आणि त्याचमुळे आपण पाहतोय शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 21 धावेंची गरज. 1वर 2 12, 2वर 21,
उलट सुलट 12 चेंडू 21 धावींची गरज. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन या मैदानामध्ये होत आहे. या स्पर्धेदरम्यान वेळोवेळी आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीला विशेष सहकार्य देणारे ईश्वर शेठ बोराडे आणि महेंद्र शेठ दौंडकर या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. इथे आपण पाहतोय स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व त्यातच सर्व जे मैदानामध्ये संपन्न होतंय. जान क्रिकेट शान क्रिकेट भोसरी गावचं अभिमान क्रिकेट आणि तो क्रिकेटची स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न होते. लाख मोलाची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकासाठी 71,000, द्वितीय क्रमांकासाठी 51,000, तृतीय क्रमांकासाठी 31,000, चतुर्थ क्रमांकासाठी देखील 31,000. उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ दी सिरीज यासाठी भरघोस बक्षिसांची स्पर्धा आणि या स्पर्धेचं नाव आहे पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व मैदानामध्ये संपन्न होत आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 21 धावींची गरज. जी हाँ, आखिरी के 12 गेंदे हैं. 12 गेंदों में 21 रनों की जरूरत है. जब तक धीरज गच्चे रहेंगे, स्वप्निल पिसार रहेंगे, दो तगड़े ताकतवर बल्लेबाज है, सेट हुए हैं. उनको पता है कि टप्पा खाने के बाद किस तरह से आएगी गेंद, किस तरह से जाएगी, ये उनको ज्यादा पता चल गया है. अब है उनके ऊपर जिम्मेदारी, ये टीम जिता सकते हैं. गेंदबाजी टीम डॉट करने की कोशिश जरूर रहेगी उनके. यहाँ पर जितनी गेंदे डॉट डाल सकते हैं उतनी डॉट डालने की कोशिश जरूर करेंगी. अब रहेंगे स्ट्राइक पे धीरज गच्छे, स्वप्निल पिसार और गेंदबाजी मार्ग पे नए गेंदबाज भरत पाटिल. भरत पाटिल वर्सेस धीरज गच्छे. किसका पगड़ा किस पे भारी ये जरूर देखा जाएगा. मैच है जारी. 12 गेंदे 21 रन. कौन जीतेगा ये मुकाबला? दिल की धड़कनें तेज करने वाला ये मुकाबला जरूर है. फिर से एक बार धीरज गच्छे रहेंगे ऑन स्ट्राइक, स्वप्निल पिसार नॉन स्ट्राइक. यहां पर चेंज ऑफ पेस किया है. कवर्स के सर के ऊपर से खेला जरूर. वहां पर फील्डर मौजूद है. इसी के दौरान सिंगल तो बटोर लिया है बट दूसरे की कोशिश नहीं करेंगे. जबरदस्त थ्रो वहां पर फील्डर का. इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद. 44 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. एक धाव देखील महत्वाची आहे. जागा बनवली, चेंडूची वाट पाहिली आणि त्या चेंडूची वाट लावण्याचं काम इथे करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय नरसिंग पालमपल्ले त्या ठिकाणी तैनात आहेत आणि त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. इथे आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता बॅटवरती ज्यावेळेस पायाचा स्पर्श झाला यष्टीरक्षकाचा त्यावेळेस आपल्या दैवतेचं त्या ठिकाणी पाया पडून नमस्कार करून त्या बॅटला त्या ठिकाणी वंदन करण्यात आलं. आणि ही खरं क्रिकेट जे मैदानामध्ये आपण सातत्याने खेळतो. प्रत्येक खेळाडूची अगदी आपण पाहिले ना तर ती भावना, क्रिकेट खेळण्याची जी भावना आहे ती मैदानामध्ये स्पष्टपणे दिसून येते. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. 2 चेंडूवरती 2 धावा प्राप्त केल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावा करायच्या आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावेंची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भरत पाटील तर स्ट्राईकला असतील धीरज गच्छे. जी हाँ, फिर से एक बार धीरज गच्छे ऑन स्ट्राइक. इस बार डाउन द ग्राउंड खेला है. सिंगल यहाँ पर बटोर लिया है. डायरेक्ट हिट करने की कोशिश. स्टंप से बहुत नजदीक से गई है गेंद और वहां पर गेंद को कैरी किया इस सिंगल के साथ. फिर से एक बार स्कोर कार्ड में होगी मदद. 46 रन 6 विकेट के नुकसान पर. 9 गेंदे हैं. 9 गेंदों में 18 रनों की जरूरत है यहाँ पर बल्लेबाजी टीम को. अब नहीं चलेगा. इक्का दुक्का लगाना पड़ेगा. चौका और छक्का. 5 विकेट के नुकसान पर. जी हाँ, 46 रन है. 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात आणि अजूनही मॅच दोन्ही संघांकडे आहे. आणि दोन्ही बॅटर असे आहेत की दोन्ही बॅटरला जीवदानं मिळालेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ती क्षमता आहे. ती क्षमता त्यांना दाखवावी लागेल. परंतु गोलंदाज आतापर्यंत अप्रतिम अशी गोलंदाजी. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. इथे देखील लोअर फुल टॉस जोरदार अपील इथे यष्टनच्या मागे केलं जात आहे. एक धाव वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंग साठी बॅटिंग टीमचा आहे, पंचांचा आहे. इथे पंचांचा रिव्ह्यू आहे. ओव्हर स्टेपिंग गोलंदाजाने ओव्हर स्टेपिंग केली आहे की नाही याची पडताळणी पंच करतील. तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवलाय. डायरेक्टर टू टीवी अंपायर. यहाँ पर चेक जरूर किया जाएगा वो स्टेप. वैसे तो 2 रन तो आ गए. नो बॉल रहेगी तो एक्स्ट्रा रन ऐड किया जाएगा यानी कि अगली गेंद रहेगी मुफ्त की, फ्री हिट रहेगी.
ये जरूर देखा जाएगा नो बॉल है या नहीं। तब तक मैच रहेगा जारी, मैच ऑन है। थोड़ी सी बातचीत चालू है दोनों अंपायर के बीच में। यहाँ पर दो तगड़े ताकतवर बल्लेबाज धीरज गच्छे, स्वप्निल पिसाड़, इनके बीच में बातचीत रहेगी चालू, क्योंकि अब नहीं चलेगा, इक्का दुक्का लगाना पड़ेगा, चौका और छक्का, ये वाली बातचीत चालू रहेंगी इनके बीच में और खेला जाएगा बड़ा मुकाबला आज के दिन का पहला। और रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए, हम तो है क्रिकेट के दीवाने, हमें तो पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग का कप चाहिए। देखा जाएगा कौन जीतेगा ये कप, जरूर दिल की धडकने रहेगी चालू, धक धक। नक्कीच इथे आपण पाहतोय तिसरे पंच देखील अगदी बारकाईने या निर्णयाकडे पाहतायत। टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल आणि त्या अनुषंगानेच इथे आपल्यापर्यंत निर्णय येईल, कारण प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे आणि पंच अगदी बारकाईने त्या ठिकाणी कळवतायत। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, इथे मात्र हा चेंडू फेअर असेल, फेअर डिलिव्हरी। बघा मगाशी ज्यावेळेस या अगोदरच्या षटकामध्ये भरत पाटील यांनी नो बॉल हाताळला होता त्यावेळेस बॅटिंग टीमचं डगआउट अगदी खुश होतं, परंतु आता फेअर डिलिव्हरी जो निर्णय आलाय त्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचं डगआउट खुश झालंय, कारण ही परिस्थिती आता विभिन्न आहे। दोन्ही संघांसाठी एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे। इथे देखील आपण पाहतोय चेंडू फुलर लेनचा हाताळला गेला, नशीब चांगला आहे की बॅटवरती चेंडू बरोबर आला नाही, अन्यथा मोठा फटका इथे खर्च केला गेला असता। 2 धावा मिळतील, 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 48 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात। अजूनही विजयाचं समीकरण आपल्या समोर येत आहे, 8 चेंडू आणि 16 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावेंची गरज आहे। 8 चेंडू आणि 16 धावा। काहीसा कान मात्र आमचे संदीप जगताप सर देखील आतमध्ये जाऊन देत आहेत, खेळाडूंना प्रोत्साहन करतायत, मोटिवेट करतायत। मॅच अजूनही संपलेली नाहीये, गेम इज ऑन, चेस इज ऑन, मॅच इज ऑन। पाहूया शेवटचे 2 चेंडू या षटकातील कशा पद्धतीने हाताळले जातील। क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी चर्चा, बदल होतोय, वेळेकडे लक्ष ठेवा। आपल्याला जी वेळ दिली आहे त्या वेळेमध्ये आपल्याला मॅच कंप्लीट करणं फार गरजेचं आहे। काहीशी चर्चा आणि चर्चेचं रूपांतर इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती इथे सज्ज होत आहेत। पुन्हा एकदा चेंडू इथे मिडॉनच्या दिशेने खेळला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण केली जाईल। मी गोलंदाजाचं त्या बाबतीत कौतुक करेन, कारण मोठा फटका अजूनही खेळू दिलेला नाहीये। या षटकामध्ये भरत पुन्हा एकदा आला मॅचला घेऊन परत, आणि पाटील म्हटल्यानंतर पाटील की गाजवणारच। पहिल्या षटकामध्ये झालेल्या चुका इथे मात्र त्यांनी सुधारल्यात। आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय। 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज। पुढचा चेंडू धीरज यांच्यासाठी, पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय, पुन्हा एकदा एक धाव वेगात पूर्ण केली जाते। या षटकामध्ये एकेरी दुहेरी धाव खर्च केली आहे, मोठा फटका खेळू दिला जात नाही, याचा अर्थ गोलंदाजी अप्रतिम आहे। शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज। आपल्याला या स्पर्धेदरम्यान वेळोवेळी सहकार्य करणारे, आज ज्यांच्या माध्यमातून राजूभाऊ फुगे आणि त्याचबरोबर संजूभाऊ पलांडे, जितूभाऊ गावडे या मान्यवरांच्या माध्यमातून आज संकष्टी आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंसाठी संपूर्ण आयोजन कमिटीसाठी फळाहार या ठिकाणी देण्यात आला, त्याबद्दल या मान्यवरांचं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे आभार। शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 14 धावेंची गरज आहे। मॅच दोन्ही संघांकडे आहे, अजूनही मॅच संपलेली नाहीये। कुठला गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती येतील आणि कशा प्रकारे इथे धावा डिपेंड करतील, तर हे आघाडीचे दोन्ही बॅटर जे आतापर्यंत सेट आहेत, एका बाजूने आपण पाहतोय धीरज गच्छे आणि दुसऱ्या बाजूने स्वप्नील, कशा प्रकारे या धावेंचा पाठलाग करतील। शेवटचे 6 मध्ये 14 धावेंची गरज आहे। खेळाडूंना सूचना आहे की जे केळी खात असाल ना तुम्ही, ते केळी आहे ना डस्टबिन मध्ये टाका। तेच केळी खाऊन ते केळींचे साल डस्टबिन मध्ये टाका, कारण की कुणाचा पाय वगैरे पडला, दुखापत झाली तर नंतर प्रॉब्लेम नकोय। तर विनंती आहे, केळी खाऊन केळीचे साल जे आहे डस्टबिन मध्ये टाका। धन्यवाद। शेवटच्या षटकाची इथे सुरुवात।
पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार केलाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु सिंगल, फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ पुन्हा एकदा झाली आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे 51 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 13 धावा दोन्ही संघांकडे अजूनही मॅच शिल्लक आहे. एखादा बिग हिट स्वप्नील पिसाळ यांच्या बॅटमधून पाहायची इच्छा बॅटिंग टीमकडे आहे, तर एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट इथे गोलंदाज आपण पाहतोय राजाराम पाटील. पुन्हा एकदा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, तीच चुकी आणि त्याच दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्या जातात. एकदा चूक झाली हरकत नाही, वारंवार चुका होणं याचा अर्थ मॅच हातातून निसटून जाणं. कॅचेस विन द मैचेस, छोड़ा कैच छोड़ा मैच. आपको पता है आपने किसका कैच छोड़ा है? क्या कहावत है ना, कैचेस विन द मैचेस. कैचेस छोड़े तो आपको फिर मुश्किलें बढ़ जाती है. अब 4 गेंदे हैं, 4 गेंदों में 11 रनों की जरूरत है. स्वप्निल पिसाळ ऑन स्ट्राइक रहेंगे जरूर. बड़ा शॉट खेलने का प्रयास यहाँ पर जरूर किया जाएगा. एक तो बल्लेबाज के ऊपर भी प्रेशर रहेगा और गेंदबाज के ऊपर भी प्रेशर रहेगा. दोनों प्रेशर में रहेंगे. सिर्फ प्रेशर में नहीं रहेगी तो फील्डिंग टीम, फील्डिंग वाले, क्योंकि गेंद रोकने का काम उनका है. गेंद रोक के सीधा विकेट कीपर के पास फेंकने का है. अब 2 प्लेयर है प्रेशर में, 2 टीम में प्रेशर, बैटिंग टीम और बॉलिंग टीम. 11 रन चाहिए और गेंदे है 4. 4 चेंडू आणि 11 धावांची अजूनही गरज. पुढचा चेंडू इथे देखील बॅटच्या अगदी आतल्या बाजूने चेंडू स्पर्श होतोय. शॉर्ट लॉंग लेग वरती चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्नात धीरज गच्छे इथे होतील धावबाद. धावबाद होऊन 6वा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या होते ती 54 धावा झाल्यात. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे की इथे प्रेशर फक्त बॅटर आणि बॉलरवरती आहे, क्षेत्ररक्षकांवरती कुठलाही प्रेशर नाहीये. परंतु मी इथे थोडीशी दुरुस्ती करेल की गोलंदाज आणि फलंदाजापेक्षा जास्त प्रेशर हे क्षेत्ररक्षकावरती असतं. कारण आत्ताच ते प्रेशर आपण पाहिलं की हातातला सोप्पा झेल तिथे हातातून निसटला, म्हणजे हे प्रेशर आहे. आणि हे प्रेशर इथे जो पेलेल अगदी यशस्वीरित्या हे प्रेशर हँडल करेल तो संघ इथे विजयी होईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील पिसाळसाठी. इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू अडवला जाईल, फेकी होईल. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे धावबादची शिकार आल्या पावली, डायमंड डकची शिकार. बॅटर इथे आपण पाहतोय 7व्या क्रमांकाचे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये. स्वप्नील स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न करतायत त्या मागचं कारण ते आहे की तो रेकग्नाइज बॅट्समन आहे, त्याच्यामध्ये ती ताकद आहे, चौकार षटकार खेळण्याची क्षमता आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, स्वतःवरती विश्वास ठेवलाय. पाहूया 2 चेंडू आणि 9 धावा. षटकार आणि चौकाराची गरज या चेंडूवरती नक्कीच असेल. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या लगत आहे. पंचांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. इथे मुख्य पंचांना चॅलेंज दिलंय. मुख्य पंचांनी फेअर डिलिव्हरी इथे कळवली आहे, परंतु बॅटरला इथे काहीशी शंका आहे आणि त्यांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. पाहूया टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना इथे निर्णय आपल्यापर्यंत कशा पद्धतीने येतोय. इथे जरूर पाहिलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि म्हणजेच 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. सर इथं पाहिलं तर आता बॅटिंग टीमला फक्त आणि फक्त गोलंदाजच जिंकून देऊ शकतो. एखादा नो पाडेल, नो किंवा फुलटॉस. जर नो बॉल गेला तर पुढचा चेंडू असणार फ्रेट. बॅटिंग टीमला गोलंदाज जिंकून देऊ शकतो. 1 चेंडू 9 धावा. यावेळेस फटका चांगला खेळ आहे आणि इथे देखील फटका. 1 धाव मिळणार. तिथे देखील या एका धावाच्या साहाय्याने बॉलिंग टीम. मॅच इथे आपण पाहतोय समाप्त होते. AR ट्रॅकर्स हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. सेलिब्रेशन तर बनणारच
आणि सेलिब्रेशन इथे करण्यासाठी मॅच संपल्यानंतर आपण इकडे तिकडे जायचंय. मॅच संपायच्या अगोदर ते अतिरिक्त खेळाडूंनी आपली जागा सोडायची नाही, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. इथे देखील असंच काहीसं घडलं, परंतु हरकत नाही. सेलिब्रेशन इथे होत आहे. एआर ट्रॅकर्स हा संघ मेगा फायनल मध्ये दुसऱ्या पर्वाच्या अंतिम लढतीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. विजयी संघाचं अभिनंदन आणि जो संघ या ठिकाणी पराभूत झाला त्यांना पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. नक्कीच आपण इथे काहीशी माहिती मिळते.